नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरती आहे. T20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली असून लवकरच एक दिवसीय आणि कसोटी मालिकेला सुरुवात होईल. या दोन्ही मालिकांआधी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसलाय. वेगवान गोलंदाज दीपक चहरचा समावेश एक दिवसीय संघामध्ये करण्यात आलेला नाही, तर मोहम्मद शमीला कसोटी संघामध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. BCCIनं ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. कुटुंबातील वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे आपण आगामी एक दिवसीय मालिकेसाठी उपलब्ध नसल्याचं चहरनं कळवल्याची माहिती BCCIनं दिली आहे. दीपकच्या जागी नवख्या आकाशदीपला संधी देण्यात आली आहे. एक दिवसीय विश्वचषक स्पर्धा गाजवणाऱ्या मोहम्मद शमीचा कसोटी मालिकेतील समावेश त्याच्या तंदुरुस्तीवरती अवलंबून होता. BCCIच्या मेडिकल टीमनं त्याला खेळण्याची परवानगी दिली नाही, त्यामुळे कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये शमी संघात नसेल. 17 डिसेंबरला जोहान्सबर्गमध्ये पहिला एक दिवसीय सामना खेळल्यानंतर श्रेयस अय्यर थेट कसोटी मालिका खेळताना दिसेल. तो दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये खेळताना दिसणार नाही. टीम इंडियासोबत कसोटी मालिकेवेळी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस ब्राह्मे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक T दिलीप असतील. एक दिवसीय मालिकेवेळी संघासोबत नवा कोचिंग स्टाफही असेल. भारत अ संघाचा कोचिंग स्टाफ टीम इंडियाच्या दिमतीला असेल. त्यात फलंदाजी प्रशिक्षक शितांशु कोटक, गोलंदाजी प्रशिक्षक राजीव दत्ता आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अजय रात्रा यांचा देखील समावेश असेल. दक्षिण आफ्रिकेतील दौऱ्यातील एक दिवसीय मालिकेसाठी संघ अशा प्रकारे असणार आहे. यामधील खेळाडू असतील ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल कर्णधार आणि यष्टीरक्षक, संजू सॅमसन यष्टीरक्षक, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि आकाशदीप. तर हे खेळाडू टीम इंडियासोबत असतील. तर मित्रांनो, हा टीम इंडियाला एक मोठा धक्का मानला जातोय. चहर, शमी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून आऊट झालेले आहेत. तर मग पाहूयात की पुढे नक्की BCCI काय निर्णय घेते ते. तर मित्रांनो, हे अशाच नवनवीन बातम्यांसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.